तुम्ही विचार करत असाल हे कोणतं ठिकाण आहे, इथे जुन्या पद्धतीची घरं भांडी वगैरे का ठेवली आहेत? मला एकही कोकणी घर असं दिसणार नाही की ज्याच्या पुढे अंगण नाही। नमस्कार, मी रवीना आणि आज आपण आलोय गणपतीपुळे पासून 7 ते 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या प्राचीन कोकण म्युझियमला भेट द्यायला। 50 रुपये पर पर्सन तिकीट आहे म्युझियमची आणि कॅमेरा असेल सोबत तर 50 रुपये एक्स्ट्रा। ज्यांच्याकडे कॅमेरा आयडी आहे त्यांनी फोटो काढायचे। तुम्हाला सांगते या म्युझियमचं नाव प्राचीन कोकण का आहे ते आपल्याला कोकणाची 500 वर्षापूर्वीची जीवनशैली दाखविण्यास येते, म्हणून प्राचीन कोकण असं नाव आहे। हा कासर आहे, गावातील 12 बलुतेदार हे लोकांना घरोघरी जाऊन सेवा पुरवीत असतात। चला तर मग रमून जाऊया 500 वर्षापूर्वीचं कोकण जीवनशैली आणि संस्कृती। हे जे सफेद रंगाचे मडके दिसते ते माडी करण्याचे मडके आहेत। या परिसरामध्ये बरेच औषधी वनस्पतींची आणि झाडांची लागवड केली आहे। इंटरेस्टिंग म्हणजे हे नक्षत्र बाग, प्रत्येक नक्षत्राचं आराध्य वृक्ष असतं, त्यानुसार ही बाग लावण्यात आली आहे। आपलं कोकण ही परशुरामांची भूमी, समुद्रामध्ये बाण मारून त्यांनी ही भूमी तयार केलेली आहे। त्यांनी आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी समुद्र होता। त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली, म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामाची भूमी असेही म्हणतात। देव परशुरामांची मूर्ती इथे पाहायला मिळते। इथे माडीवाला दाखवलाय ताडीमाडी काढणार। इथे स्थापन केलेली वाघजाई देवी आणि बाजूला पालखी आहे आणि काही शतकापूर्वीचे वाद्य देखील पाहायला मिळाले। 110 वर्षांपूर्वीचे जुने आहेत। जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 2 ते 3 किलोमीटर पर्यंत जात असे। पूर्वी याचा उपयोग धार्मिक कार्यात किंवा संदेश वहनासाठी केला जात असे। त्याला गारहाणे घातले जाते, तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात। जसं जसं आम्ही पुढे जात होतो खूप इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळत होत्या, जसं की गावचे बलुतेदारांची माहिती, त्यांचं राहण सहान, दागदागिने या बाबतीत माहिती दिली गेली। ही खोळणी आहे, हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो। कुंभार, सुतार, लोहार, वाणी, तेली अशा बलुतेदारांच्या प्रतिकृती इथे उभारण्यात आल्या आहेत। हा तेलाचा घाणा आहे, त्याला खुंट असे म्हणतात। इथे श्री मार्लेश्वर मंदिराची देखील प्रतिकृती बनवलेली आहे। गाईडने खूप सारी माहिती दिली जी आधी कधी ऐकली नव्हती। इतकं सगळं फिरल्यानंतर भूक लागली असेल तर इथे उपहारगृह देखील आहे आणि शॉपिंग सुद्धा करता येते। इथे खूप मस्त इन्फॉर्मेटिव्ह टूर होती प्राचीन कोकण म्युझियमची। इथे कोकणाची शेकडो वर्ष आधीची धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीवरची माहिती मिळाली। आमच्या हस्तकला समन्वय केंद्रात पाहायला मिळते। तर मग आता जर तुम्ही रत्नागिरी ट्रिप प्लॅन करताय तर प्राचीन कोकण म्युझियमला बकेट लिस्ट मध्ये नक्कीच ऍड करा आणि अशाच ट्रॅव्हल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा। व्हिडिओ कशी वाटली हे सुद्धा सांगा कॉमेंट मध्ये। धन्यवाद।